सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक जी घटना घडली। हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी घुसून करण्यात आलाय। चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यानं सैफ अली खानवरती हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे आणि चोरानं सैफच्या हात आणि पाठीवरती वार केला। या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला जखम झाली आणि सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली। या चोरट्यानं त्याच्या पाठीमध्ये धारदार शस्त्र खुपसलं। लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलं आणि सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तिथून आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत। स्नेहा, काय माहिती? नक्कीच लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खान याला दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती पाठीवरती आणि त्याच्या मानेवरती जखमा झालेल्या आहेत। जो अज्ञात घुसखोर जो आहे तो घुसलेला होता आणि त्यानंतर या ज्या जखमा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण बंगल्याच्या इथेच आहोत, बँड्रामधील जो घर आहे इथे वॉचमॅन देखील काही आहेत, त्यांच्याशी देखील आपण त्यांना विचार इथे सर देखील आहे। सर, क्या इन्वेस्टिगेशन शुरू है इसमें? आप वहाँ पे मौजूद थे? नहीं था भैया। क्या हुआ था तभी? अब वो लोग जाओ उधर आगे पूछो, वहीं बताएंगे हम तो। वॉचमन जे आहे त्यांच्याकडून देखील अद्यापही माहिती देण्यात येत नाहीये की नेमकं जेव्हा हा प्रकार घडलेला होता, रात्रीच्या वेळेला जेव्हा ही घटना घडलेली होती तेव्हा हे वॉचमॅन इथे उपस्थित होते की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण अभिनेत्याचं घर म्हटलं की इथे सिक्युरिटी मोठ्या प्रमाणावर तैनात असते। एखादा घुसखोर जो अज्ञात व्यक्ती इथे रात्रीच्या वेळेला घुसतो आणि त्यावेळी सिक्युरिटी नेमकी काय करत होती, हाच मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सध्या बँड्रामधील घराच्या आतमध्ये पोलिसांकडून तपास जो आहे तो सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर इथे तपास सुरू आहे। त्याचप्रमाणे काही वेळानंतरच माहिती जी आहे पोलिसांकडून समोर येणार आहे। बिलकुल स्नेहा, आणि आता तपास सुरू झालेला असणार आहे। सैफच्या घराच्या बाहेर, त्याच्या घराच्या परिसरामध्ये अंदाज बांधले जातील की कशा पद्धतीनं हा चोर हा घरात घुसला असावा। नेमके सिक्युरिटी गार्ड होते कोण, ते ड्युटीवरती होते की नाही, त्यांचं लक्ष होतं की नाही, कारण हा चोर जर घरात 12व्या मजल्यापर्यंत, या इमारतीमध्ये 12व्या मजल्यापर्यंत जाईपर्यंत हे सिक्युरिटी गार्ड नेमकं काय करत होते, हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे किती टीम्स तिकडे आल्या आहेत आणि कशा पद्धतीने आता तपास केला जातोय, आसपासचे सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेतलेत का पोलिसांनी? स्नेहा, नक्की सिक्युरिटी गार्डशी आता आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्याकडून काहीच माहिती समोर आलेली नाहीये, त्यांच्याकडून काहीच सांगण्यात येत नाहीये। त्यांच्याकडून हेच फक्त सांगण्यात येते की पोलिसांकडून तपास सुरू आहे। हाच मुख्य प्रश्न आहे की रात्रीच्या वेळी जेव्हा घुसखोर जो आहे तो घरामध्ये घुसला तेव्हा हे सिक्युरिटी गार्ड इथे गेटवरती उपस्थित होते का, आणि जर उपस्थित होते तर ते काय करत होते, हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। सिक्युरिटी गार्डची जबाबदारी असते की रखवाली करणं या घराची, परंतु त्यांच्याकडून ती करण्यात आलेली नाहीये। की काय करण्यात आलेलं होतं तेव्हा नेमका हाच मोठा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे इथे पोलिसांच्या ज्या टीम आहेत त्या सतत येत आहेत। मगाशी देखील आपण पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा देखील त्यांच्याकडून हेच सांगण्यात आलं की आम्ही आत्ताच आलेलो आहोत, आणखी पोलीस इथे येत आहेत, पोलिसांकडून तपास सुरू आहे। सीसीटीव्ही हे काही वेळापूर्वीच समोर आलेले आहेत आणि त्याच सीसीटीव्हीच्या जोरावरती जो अज्ञात व्यक्ती आहे तो नेमका कोण आहे, कुठून आलेला आहे, याच सर्वाचा ठावठिकाणा लागणार आहे। बिलकुल स्नेहा, आणि आपण 3 दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। एक म्हणजे वांद्र्यातलं सैफ अली खानचं घर, ज्या इमारतीमध्ये 12व्या मजल्यावरती सैफचं घर आहे तिथे पोलिसांची पथकं पोहोचली आहेत आणि आता तिथे तपास केला जातोय। सीसीटीव्ही फुटेजमधनं काही मिळतंय का, काही धागेदोरे हाती लागतायत का, हा हल्लेखोर होता, चोर होता, नेमका त्याचा उद्देश काय होता, सैफवरती हल्ला करण्याचा उद्देश होता की चोरीचा होता, याचा देखील पोलीस तपास करतील। सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो चोरटा काही कैद झालाय का, तो कुठल्या बाजूला कुठल्या दिशेने पळून गेलाय, सिक्युरिटी गार्ड होते की नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी होते का, कोणी त्याला पाहिलं का, त्याचं वर्णन काय, याचा तपास पोलीस करतील। दुसरीकडे सैफवरती जो काही चाकू हल्ला झाला त्याच्यावरनं आता राजकारण सुद्धा बघायला मिळतंय, कारण एकीकडे सत्ताधारी म्हणतायत की सैफच्या घरामध्ये जो कोणी चोरटा घुसला त्याचा लगेच गृह खात्याशी किंवा कायदा सुव्यवस्थेशी संबंध आत्ता जोडणं योग्य नाही, मात्र सगळी माहिती समोर आल्यानंतर आपण या संदर्भात बोलू। तर दुसरीकडे विरोधी पक्षातले नेते म्हणतायत की कायदा सुव्यवस्था 100% संपुष्टात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये। तर घरात शिरलेल्या चोराकडनंच चाकू हल्ला सैफ अली खानवरती झाला। सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ज्यावेळी मध्यरात्रीनंतर सुमारे 1:30च्या सुमारास हा चोर त्याच्या घरामध्ये घुसला, त्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका महिलेला चाहूल लागली, तिनं आरडाओरडा केला, सैफ अली खान त्याच्या समोर आला आणि दोघांमध्ये झटापट झाली। पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या चोरट्यानं सैफ अली खानच्या शरीरावरती काही चाकूनं वार केले।
त्यामध्ये त्याच्या मानेला साधारण 10 सेंटीमीटरपर्यंत जखम झाल्याची माहिती मिळाली आहे. सैफच्या पाठीत सुद्धा काही जखम झाल्याची माहिती मिळाली आणि म्हणूनच त्याच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मानेला जखम झाली आहे. त्याच्यावरती लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. सैफ अली खान वरती स्वतःच्या घरामध्ये चाकू हल्ला करण्यात आला. जो कोण हल्लेखोर होता, सैफच्या घराच्या बाहेरची ही दृश्य तसंच लीलावती हॉस्पिटलच्या बाहेरची सुद्धा आपण बघतोय. वेळोवेळी योग्य ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे जे कोणी नेते मंडळी आहेत, क्या क्या किन किन को क्वेश्चन किया अभी तक चालू आहे मॅडम. नाही किती सीसीटीव्ही कॅमेरे होते या संपूर्ण आहेत इमारतीत? ना पूर्ण बिल्डिंगचे किती आहे? 30-40 चेक करतोय आपण. तर सिक्युरिटी गार्ड होता का तेव्हा? सुरक्षा व्यवस्था किती होती? खासगी सुरक्षा व्यवस्था किती होती? सगळे एकदम proper रात्री किती होती? पळायला चोर. तर माहिती मिळवण्याचा काही प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. नेमकं तिथं काय झालं होतं, हा चोरटा नेमका कोण होता, माहितीतला होता का, जाणकार होता का, कोण अज्ञात होता, कसा काय तो या घरापर्यंत घुसला. जर हा चोर थेट सैफच्या घरामध्ये जर ही सगळी सिक्युरिटी आणि ही सगळी सुरक्षा व्यवस्था भेदून जर पोहोचत असेल तर मग तो माहितीतलाच होता का, त्याला त्या संपूर्ण इमारतीची सैफच्या घराची माहिती होती का, त्याचा नेमका उद्देश काय होता, त्यानं गेले काही दिवस रेकी केली होती का, किंवा इथे त्याचं येणं जाणं होतं का, या सगळ्या संदर्भात पोलीस आता तपास करतील. मात्र रात्री 1:30च्या सुमारास घडलेली ही घटना, त्यानंतर सकाळी पोलिसांमध्ये जो काही गुन्हा दाखल झाला, तक्रार दाखल झाली या अज्ञाताविरोधात, त्यानंतर आता 9:30च्या सुमारास पोलीस पथक हे सैफच्या घराजवळ दाखल झालंय, या घरामध्ये पोहोचलंय. त्याआधी सैफ अली खानच्या या इमारतीच्या गेटच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांकडून तपास केला जाईल. सीसीटीव्ही फुटेजेस मिळवण्याचा तपास केला जाईल. सीसीटीव्ही फुटेजेस मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि आताच एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सगळ्याचे फुटेजेस आम्ही तपासण्याचं काम करतोय असं त्या व्यक्तीनं सांगितलं. मात्र सैफ अली खानवरती या सगळ्या झटापटीत, चोरासोबतच्या झटापटीत काही जखमा झाल्यात. त्यामुळे त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल केलं. त्याच्यावरती काही शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागली. त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती मिळाली आहे. सैफ अली खानच्या घरावरती झालेला हा हल्ला आणि घरात घुसून जर त्याच्यावरती असा चाकू हल्ला होत असेल तर मग गृह खातं काय करतंय किंवा पोलीस प्रशासन काय करतंय, पोलिसांचा धाक आहे का, दुसरीकडे जे कोणी गुन्हेगार आहेत ते बेभान आहेत, मोकाट सुटलेले आहेत आणि असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत विरोधी पक्षातल्या काही नेत्यांकडनं. दुसरीकडे जे सत्ताधारी आहेत ते मात्र यावरती पांघरून घालण्याचं काम करतायत. एकीकडे राम कदम म्हणतायत की लगेचच कायदा सुव्यवस्थेशी किंवा गृह खात्याशी संबंध जोडणं आत्ता योग्य नाही. मात्र ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे यावरती आपण सैफच्या घरामध्ये झालेला हल्ला त्याची माहिती घेत राहूच आणि त्याचे नेमके पडसाद काय उमटतात याची देखील माहिती घेऊच.